वाक्य बघा. तो गाडी चालवत होता. ही वॉज ड्रायव्हिंग कार. तो गाडी चालवत होता का? वॉज ही ड्रायव्हिंग कार. तो गाडी केव्हा चालवत होता? केव्हा सुरुवातीला लिहायचा आणि वर्बल क्वेश्चन आहे तसा रिपीट करायचा. युअर WH क्वेश्चन विल बी रेडी. वेन वॉज ही ड्रायव्हिंग कार. तो कोणती गाडी चालवत होता? WH शब्द कोणती गाडी अगोदर लिहिलं विच कार. आफ्टर दॅट वी रिपीटेड द वर्बल क्वेश्चन एज इट इज. वॉज ही ड्रायव्हिंग कार हे क्वेश्चन मध्ये आला असल्यामुळे पुन्हा हे रिपीट केलेलं नाहीये. तो कोणाची गाडी चालवत होता? हुज कार वॉज ही ड्रायव्हिंग. पुढं गाडी कोण चालवत होतं? कोण हा WH शब्द अगोदर लिहायचा. हू आणि आफ्टर दॅट स्टार वाला वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. बरोबर बोलताय तुम्ही. वॉज ड्रायव्हिंग. हू असल्यामुळं ही गायब झालं. राहिलं काय? राहिलेला भाग लिहायचा आपल्याला. हू वॉज ड्रायव्हिंग कार. दॅट्स इट. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? येस ऑर नो? येस. आता समजण्यासारखं काहीच नाही. काल जे आपण शिकलो कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये तेच आज आहे, म्हणून दोघांना मी एकत्र घेतलेलं आहे. कंटिन्युअस प्रेझेंट अँड पास्ट त्याची आपण सेट्स प्रॅक्टिस करतोय. चला. तो गाडी चालवत नव्हता. फक्त हेल्पिंग वर्ब नंतर नॉट ला. युअर निगेटिव्ह विल बी रेडी. पहिलं वाक्य आहे तसं लिहितोय. वॉज नंतर नॉट लिहिलं. ही वॉज नॉट. आय एम सॉरी. ड्रायव्हिंग कार. ही वॉज नॉट. कारला ना. हा बरोबर आहे. मी नाही वापरलं इथं, चालतंय. ही वॉज नॉट ड्रायव्हिंग अ कार चालतंय. निगेटिव्ह नेहमी दोन प्रकारे. ही वॉजंट ड्रायव्हिंग अ कार. तो गाडी चालवत नव्हता का? डोकं न लावता काय करायचं? वॉज आणि ही ला काय करा तुम्ही? एक्सचेंज करा. Was he not driving a car? ड्रायव्हिंग अ कार. किंवा wasn't he driving car? ड्रायव्हिंग अ कार. ठीक आहे. आता याला वर्बल क्वेश्चनला स्टार करायचा. WH क्वेश्चन बनवताना WH शब्द अगोदर लिहून वर्बल क्वेश्चन हा आहे तसा रिपीट करायचा. चला. तो गाडी का चालवत नव्हता? Why was he not driving car? वाय नंतर हा क्वेश्चन असा आपण बोट ठेवून रिपीट करायचा. ही नॉट ड्रायव्हिंग अ कार. किंवा वाय driving a car? ड्रायव्हिंग अ कार. बरोबर. गाडी कोण चालवत नव्हतं? चालेल ना. गाडी कोण चालवत नव्हतं. मग कोण अगोदर लिहायचा आणि वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा. सांगा. Who was not Who driving? was not driving a car? Who was not driving a car? ड्रायव्हिंग अ कार. Who wasn't driving a car? Wasn't driving a car. और who wasn't driving a car. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? व्यवस्थित लिहून घ्या. जे दिसत नाही ते मला विचारा. आम्ही क्लास क्लीन करत आहोत.
तुम्ही क्लास क्लीन करत आहात का? हा काय तुम्ही कोणता क्लास क्लीन करत आहात? काल नव्हता का? केव्हा? कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये केव्हाचा काही संबंध नाही. बोलण्याच्या वेळेलाच क्रिया चालू आहे. त्यामुळे केव्हाचा काही संबंध नाही. कंटिन्युअस प्रेझेंट मध्ये. पास्ट मध्ये भले येऊ शकतं केव्हा. प्रेझेंट मध्ये अजिबात नाही. क्लास कोण कोण क्लीन करत आहे? बरोबर. क्लास कोण कोण काय कोण कोण क्लीन कर कोण कोण बरोबर चालेल. पॉझिटिव्ह मध्ये एवढं सुटेबल वाटतंय मला. आणि काय पाहिजे? चालतंय. निगेटिव्ह मध्ये जाऊ आपण आता. आम्ही क्लास क्लीन करत नाही आहोत. म्हणजे नाही येत. काल सांगितलं बघा. नाहीत नाही. हा नाही चालतंय. नाहीत म्हणजे नाही आहोत. आम्ही क्लास क्लीन करत नाहीत नाही आहोत. याचा वर्बल क्वेश्चन काय होईल? तुम्ही क्लास क्लीन करत नाहीयेत का? हा नुसतं नाही काय चालणार नाही. कारण का सिंपल प्रेझेंटचं क्रॉसिंग येते. करतो आणि करत नाही ते सिंपल प्रेझेंट आहे. कंटिन्युअस म्हणजे काय? नाही आहोत नाहीयेत असं क्लिअर आहे. तुम्ही जे बोलता नाहीत ते चुकीचं बोलता. मराठीमध्ये ग्रामॅटिकल ते चुकीचं बोलता. हा आम्ही क्लास तुम्ही बघा आम्ही करत नाही आहोत. तुम्ही नाही करत का? तुम्ही क्लास क्लीन करत नाहीयेत का? तुम्ही क्लास क्लीन करत नाहीयेत का? एनी मिनिंगफुल WH क्वेश्चन. तुम्ही क्लास का क्लीन करत नाही आहात म्हणजे नाहीयेत. क्लास कोण 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 का घेतलं? नुसतं कोण घेतलं तर मग इझी येईल. मी तर कोण कोण घेतलंय. क्लीन करत नाहीये. चला रे समजलं का इथपर्यंत सगळ्यांना? लिहून घ्या. माझी नजर आहे बरं का लोकांवर. जो कोणी माझ्या अगोदर जाईल त्याला परमनंट काढून टाकेल. चला आम्ही क्लास क्लीन करत आहोत. सांगा पहिलं वाक्य. वी आर We are cleaning the class. क्लीनिंग द क्लास. द क्लास का? जो क्लास क्लीन करताय तो तुम्हाला आणि समोरच्याला माहिती आहे असं गृहीत धरून मी द दिलं. हा क्लास किंवा तो क्लास. अर्थात तुम्ही तुमचाच क्लास क्लीन करताय हे समोरच्याला माहिती आहे. तुम्ही क्लास क्लीन करत आहात का? लोक न लावता आर आणि वी एक्सचेंज करा. यू विल गेट युअर वर्बल क्वेश्चन रेडी. कम ऑन. आर Are you cleaning class? तुम्ही बोललोय ना पण. आर वी नाही. यू. आम्हीच तुम्ही झालं म्हणून वीच यू. पाहिजे तुम्ही पण असं ऍरो करा.
So are you cleaning the class? वर्बल क्वेश्चन आहे, स्टार्ट करून ठेवा, कारण का आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चनला हा वर्बल क्वेश्चन वापरायचा आहे. कोणता क्लास क्लीन करत आहात? Which class Are you विच are क्लास you नंतर वर्बल cleaning? क्वेश्चन रिपीट करायचा बोट ठेवून. आर यू क्लीनिंग? विच क्लास आर यू क्लीनिंग? क्लास कोण कोण क्लीन करत आहात? कोण कोण म्हणजे हु ऑल. who Who all all, verbal question repeat, are cleaning the class. The class म्हणजे तो तुमचा क्लास, तो क्लास, त्याचा अर्थ होतो. इथपर्यंत क्लिअर झालं? Yes. जर इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर पुढे जाऊ आपण. आम्ही क्लास क्लीन करत नाही आहोत म्हणजे नाही आहेत. पहिल्या वाक्यामधील आर नंतर नॉट ठेवा. युअर निगेटिव्ह सेंटेन्स विल बी रेडी. कम ऑन. We are not cleaning class. we are not cleaning We are not cleaning the class. निगेटिव्ह नेहमी दोन प्रकार लिहायचं. We aren't We cleaning aren't the class. We aren't cleaning. aren't cleaning the class. cleaning the class. आम्ही क्लास क्लीन करत नाही आहोत. क्लिअर आहे इथपर्यंत? वर्बल क्वेश्चन साठी यांना काय करा, हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट फक्त एक्सचेंज करा आणि युअर वर्बल क्वेश्चन विल बी रेडी. Are you Are Cleaning class. are we not? are you not Are you not you cleaning class? sir are you आर वी. अच्छा, वी कसं काय येईल? यू येईल ना. आर यू, हा वी होतं ना, वी तर यू केलं आपण, तुम्ही है ना. आर यू नॉट क्लिनिंग द क्लास किंवा आर Aren't you cleaning the class? cleaning the class? you Cleaning class. cleaning the class? वर्बल क्वेश्चन झाला, याला स्टार करून ठेवा, ज्याला आपण डब्ल्यूएच क्वेश्चनला वापरता येईल. मग का आणि कोण कोण Why हे डब्ल्यूएच शब्द आले. वाय नंतर वर्बल क्वेश्चन रिपीट करायचा why बोट are you Not not cleaning the class. the class? you not cleaning the class? Why are you not cleaning the class? किंवा दुसऱ्या पद्धतीने येईल, why aren't Why aren't you cleaning the class? The class. why aren't you cleaning the class? क्लास कोण कोण क्लीन करत नाहीये, कोण कोण अगोदर लिहायचं. हु ऑल वर्बल क्वेश्चन आहे ते. All are not cleaning the class. बरोबर. आर नॉट क्लीनिंग द क्लास. क्वेश्चन मार्क. और
who Who all all aren't all cleaning aren't the class. all aren't cleaning the cleaning the class. बर स्कूलच्या काही मुलांना माझं सांगणं आहे, पालकांनी ऐका. मुलांनी तर ऐकाच ऐका. आपण जे या पद्धतीनं इंग्लिशची प्रॅक्टिस करतो ते खरंच आपल्याला भविष्यात उपयोगी पडतं का नाही. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. इंग्लिश हा असा विषय आहे, तुम्हाला या पद्धतीने जर परफेक्शन आलं तर लाईफ मध्ये कुठेही अडचण येत नाही. हा आमचा अनुभव आहे आतापर्यंतचा. अनुभव म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे काही प्रतिसाद भेटले त्याच्यावरून. आता आपले काही मुलं 11वीला 12वीला असतील, त्यांना विचारा की इंग्लिश जर व्यवस्थित आपण या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर याचा परिणाम काय होतो पुढे 11वी 12वीला. खरंच फायद्याचा आहे का विनाकारण टाइमपास होतो, याच्याविषयी स्वतः प्रचिती घ्या आणि त्या पद्धतीनं तुम्हाला अनुभव जसा येईल, जसं समोरचं सांगेल त्या पद्धतीनं होमवर्क मात्र वेळेवर करा. माझी रिक्वायरमेंट मात्र हे आहे की होमवर्क जो करणार नाही त्याला मी परमनंट काढून टाकेल. ठीक आहे. बाकी तुम्ही इकडून तिकडून माहिती काढा की या पद्धतीनं प्रॅक्टिस केल्यास बाकी लोक आपल्याशी कॉम्पिटिशन करू शकतात का नाही, हे तुम्ही आपल्यापासून गेलेल्या 11वी 12वीच्या मुलांकडून पाचारण करून घ्या. ठीक आहे. ऑल राईट. झालं का लिहून सगळ्यांचं? लिहा लिहा लिहा. मी तोपर्यंत होमवर्क सांगतो. रिपीट ट्वाइस, याला डबल लिहायचं. होमवर्क बघा. रिपीट ट्वाइस आणि सेल्फ. उद्या सुट्टी आहे, 10 सेट्स करायचे. उद्या सुट्टी आहे, त्या मानानं होमवर्क हा कमी सांगितलेला आहे. हा तुमचा होमवर्क आहे. HW व्यवस्थित लिहा. कोणतं वाक्य दिसत नाही हे बघा. हा दिसले का सगळे वाक्य आता? येस ऑर नो वाक्य दिसली का? Yes, sir. ओके. जाऊ नका रे सोडून. चला झाला असेल तर शॅल वी हॅव पॉज. Yes, sir. We will मला have सांगितल्याप्रमाणे Yes, sir. We will 9च्या पुढे सोडणार. Sir, we'll have pause. ओके, विल हॅव पॉज. Sir, we'll have pause. Today's nice lecture. थँक्यू.